सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण धम्मपदातील 221व्या गाथेबद्दल चर्चा करणार आहोत. यात भगवंतांनी अनुरुद्ध भगिनी रोहिणीची गोष्ट सांगितलेली आहे आणि क्रोधाचा त्याग करा ह्या शीर्षकाखाली ही गाथा आणि कथा सांगितलेली आहे. क्रोधं जहे विपजहेय मानं संयोजनं सब्बमतिक्कमेय तम नाम रूपस्मि असंजमानं अकिंचनं नानुपतन्ति दुःखा. क्रोधास सोडा अहंकार त्यागा पार करा सर्व बंधनांना. या नामरूपी जो आसक्त नाही सतावीत नाही हे दुःख अशांना. क्रोधाला सोडा, अहंकाराचा त्याग करा, सर्व बंधनांना पार करा. अशा नामरूपात आसक्त न होणाऱ्या अपरिग्रही मनुष्याला दुःख सतावीत नाहीत. असा उपदेश भगवंतांनी कुठे केला? निग्रोधाराम विहारात विहरत असताना भगवंतांनी ही गाथा अनुरुद्ध भिक्षूंची बहीण रोहिणी हिला उद्देशून म्हटली आहे. एकदा तथागत आणि स्थवीर अनुरुद्ध 10,000 भिक्षूंना बरोबर घेऊन कपिलवस्तूला गेले. त्यांच्या कुटुंबातील सर्व लोक स्थवीर अनुरुद्धांना विहारात भेटण्यास आले, परंतु बहीण रोहिणी भेटायला आली नाही. अनुरुद्ध चिंतित झाले. त्यांनी बहिणीला बोलावणे पाठवले. ती स्थवीर अनुरुद्धांना भेटायला तर आली, मात्र तोंड पदराने झाकूनच. त्यांनी तिला चिंतित स्वराने प्रश्न केला, रोहिणी, प्रथम तू स्वतः भेटायला तर आली नाहीस आणि बोलावल्यानंतर तू आली तर चेहरा झाकून, याचे कारण काय? रोहिणी उत्तरली, माझा चेहरा अचानक विद्रूप झालेला आहे. संपूर्ण चेहऱ्यावर फोडे आलेले आहेत. मी त्वचा रोगाने पीडित झालेली आहे. म्हणून तर मी स्वतः आपणास लज्जेने भेटायला आली नाही, पण बोलावले म्हणून यावं लागलं. मात्र चेहरा झाकून हे तोंड दाखवण्यालायक नाही. हे ऐकून स्थवीर अनुरुद्ध रोहिणीला म्हणाले, तू याची काळजी करू नको. भगवंताचे आगमन झालेले आहे. भगवान व त्यांच्या 10,000 भिक्षूसाठी निवासस्थान म्हणून एक विशाल भवन उभारायचं आहे. ते भवन तुला बांधून द्यायचे आहे. जा, तू कामाला लाग. रोहिणी जवळ एवढे रुपये पण नव्हते. तिने आपले सर्व दागदागिने विकले आणि भिक्षूंसाठी विशाल भवन बांधण्याच्या कामाला लागले. भवन बांधण्याचे काम असे होते की ती त्या कामात इतकी व्यस्त झाली की चेहऱ्यावरच्या त्वचा रोगाला ती विसरून गेली. आणि आश्चर्याची गोष्ट ही की भवन तयार होता होता तिचा 99% त्वचा रोग बरा झाला. परंतु ती अजूनही भगवंताच्या दर्शनाला आलेली नव्हती. भिक्षू निवासासाठी ते विशाल भवन पूर्ण तयार झाल्यानंतर रोहिणीने तथागतांना भिक्षू संघासहित आमंत्रित केले. तथागत आल्यानंतर सर्व लोक त्यांना भेटायला आले. मात्र भवन तयार करणारी रोहिणी मात्र भगवंताच्या दर्शनाला आली नाही. तेव्हा भगवंतांनी रोहिणीला बोलावणे पाठवले
रोहिणी आल्यानंतर भगवंतांनी तिला विचारले, रोहिणी, तू भेटायला का आली नाही? यावर ती म्हणाली, भंते, माझ्या चेहऱ्यावर त्वचारोग उमटलेला आहे, त्यामुळे मी लज्जित होऊन आपणासमोर आली नाही. आता स्थविर अनिरुद्धाच्या औषधाने 99% बरा झालेला आहे, परंतु 1% अजून बाकी आहे. हा कुरूप चेहरा मी आपणास कसा दाखवू? यासाठी मी आपणास टाळत होते. आपण मला बोलावले म्हणून मी आले, क्षमा असावी. तथागतांनी रोहिणीला पुन्हा विचारले, रोहिणी, तुला माहित आहे का की त्वचा रोग तुला का झाला? नाही म्हणते, तुझ्या क्रोधामुळे. हा रोग म्हणजे अत्यंत क्रोधाचे फळ आहे. आणि हे तू बघ की तुझ्या करुणेमुळे तो रोग आपोआप बरा होत गेला. क्रोध तर अहंकाराचा परिणाम आहे. तुला तुझ्या रूपाचा गर्व होता, त्या गर्वामुळेच तुला क्रोध येत होता. भिक्षूंसाठी भवन उभारण्यात तू स्वतःला विसरून गेली. अहंभाव विस्मृत झाला. तू करुणावश केलेल्या कार्यामुळे अहंकाराला जागाच उरली नाही. म्हणून बघ, आपोआपच रोग बरा होत चालला, मात्र पूर्ण बरा झाला नाही. कारण तुझा अहंकार तर गेला, परंतु बोधपूर्वक त्याला तू सोडला नाही. म्हणून 1% रोग उरलेला आहे. करुणा तर तू केली, परंतु जाणून बुजून नाही, प्रमादात केली. भावाने सांगितले म्हणून तू केली, तुझ्या हृदयातून स्वयंस्फूर्तीने नाही. म्हणून रोग 1% उरलेला आहे. आता तू जाग. जी करुणा तू करीत आहेस ती जागृततेने कर, अप्रमादाने कर. आणि कुशल कार्यात जो अहंकार विसरली होतीस त्याला जाणून बुजून सोडून दे. आणि असे सांगतात की हा उपदेश ऐकता ऐकताच रोहिणीचा सर्व रोग बरा झाला. तेव्हा भगवंतांनी ही गाथा म्हटली, याचा अर्थ आहे, क्रोधाला सोडा, अहंकाराचा त्याग करा, सर्व बंधनांना पार करा. अशा नामरूपात आसक्त न होणाऱ्या अपरिग्रही मनुष्याला दुःख सतावित नाहीत. आता थोडं स्पष्टीकरण बघू. प्रथम ह्या कथेला समजून घेणे महत्वाचे आहे. ही कथा अपूर्व आहे. इथे मनोविज्ञान खोलवर दडलेलं आहे. मनोवैज्ञानिक जे आज शोधत आहेत ते ह्याच सूत्रावर. आधुनिक मनोविज्ञान सांगते की माणसाचे मन माणसाच्या आजाराचे 90% कारण आहे. म्हणून डॉक्टरांच्या उपचाराने आजार बदलत जातात. एक आजार बरा होतो तर दुसरा तयार होतो. औषधाने एक आजार थांबवला व दुसऱ्याला वाट करून दिली. कारण मन तर तेच आहे, मन बदललेलं नाही. आणि मनाची चिकित्सा तर झालीच नाही. ही रोहिणी कोण्या डॉक्टरकडे गेली असती तर त्याने चर्मरोगावर इलाज केला असता. कारण मूळ रोग हा चर्मरोग नव्हताच, तो मनाचा रोग होता. मनाचा रोग त्वचेवर फोळे निर्माण करून बाहेर दिसत होता. बहुधा ज्याला आपण रोग किंवा आजार म्हणतो तो आजार नसून ते आजाराचे लक्षण आहे. साधारण चिकित्सक लक्षणावर इलाज करतो, महाचिकित्सक आजाराच्या मुळावरच घाव घालतो. आधुनिक मनोविज्ञान सांगते, जोपर्यंत मनुष्याचे मन बदलत नाही तोपर्यंत कोणत्या आजारातून माणसाची सुटका नाही.
आणि हीच गोष्ट बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितली. मनुष्याचे आजार त्याच्या मनातच आहेत. मनुष्य हा शब्द सुद्धा मनाचा बनलेला आहे. इंग्रजीतील म्यान हा शब्द सुद्धा मनापासून बनलेला आहे. आणि जोपर्यंत आम्ही मनाला स्वस्थ करणार नाही तोपर्यंत शरीराचे बरेच आजार बरे होऊ शकणार नाहीत. म्हणून पाश्चिमात्य देशात एक नवीनच चिकित्सक पद्धती विकसित होत आहे, जिला सायकोसोमॅटिक असे म्हणतात. शरीर आणि मन ह्या दोहोंचाही इलाज समांतर व्हायला हवा आणि शरीरापेक्षाही मनाचा इलाज जास्त महत्वपूर्ण आहे. आजार मनात असेल तर शरीरावर त्याची केवळ सावली पडते आणि त्या सावलीला वरवर कितीही मारा ती सावली आपण नष्ट करू शकत नाही. मनाचा आजार नष्ट होऊ द्या, तत्सम शरीर स्वस्थ होईल. ह्या कथेत रोहिणीचा अहंकार तिचे रूप विद्रूप करण्यास कारणीभूत आहे. सुंदर स्त्रीला तिच्या रूपाचा फारच गर्व असतो. अहंकार दोन प्रकारचे, एक रूपाचा व दुसरा नामाचा. म्हणून ह्या साऱ्या संसाराचा एकच अर्थ आहे, नामरूप. रूप म्हणजे देह आणि नाम म्हणजे सूक्ष्म मन. मनुष्याची ओढ त्याच्या नावाभोवतीच फिरत असते. प्रतिष्ठा, पद, पदवी, यश, धन, ज्ञान, त्याग इत्यादी. आणि स्त्रीचा आग्रह असतो रूपावर, सौंदर्यावर. रोहिणी अत्यंत सुंदर स्त्री होती. सौंदर्य तिचं अपूर्व होतं आणि तिला आपल्या सौंदर्याचा अत्यंत गर्व होता. आणि जिथे अहंकार आहे तिथे क्रोध आहे. क्रोधाचा अर्थ आहे अहंकाराला लागलेली जखम. आपण जर स्वतःला खूप ज्ञानी समजत असू आणि एखाद्याने आपणास म्हटले की तू कसला ज्ञानी, तुला काय अक्कल आहे, मनाला इजा झाली, अहंकार दुखावला. मी स्वतःला जर सज्जन समजत असेल आणि कोणी मला म्हटले की कसला सज्जन, तू तर बेईमान आहेस, तर माझ्या अहंकाराला एक प्रकारची इजा होईल, मन दुखावले जाईल. अर्थात ते कडू बोलणे म्हणजे अहंकाराला लागलेली इजा होय. आणि आपल्या मान्यतेला जखम झाली की क्रोध निर्माण होतो. अहंकाराच्या अनुकूल जे असते त्याला आपण स्वीकार करतो आणि अहंकाराच्या प्रतिकूल असेल तर त्याचा आपण द्वेष करतो आणि त्या द्वेषापोटी क्रोध निर्माण करतो. म्हणून बुद्ध म्हणतात, क्रोधाला सोडा, अभिमानाचा त्याग करा, सर्व संयोजनाच्या पार व्हा. अशा तऱ्हेने नामरूपात आसक्त न होणाऱ्या तथा अकिंचन पुरुषाला दुःख संतप्त करीत नाहीत. राग, तामस्य हा एक मनुष्याचा मनोभाव आहे, जो मनुष्याच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत वाईट रीतीने परिणाम करतो. क्रोध निर्माण झाल्यास माणसात तीव्रतेने तो वाढतो, पण परिस्थितीला अगदी शांततेने हाताळल्यास तेवढ्याच लवकर त्याचे शमन होते. मनुष्याच्या सर्व भावावेगात क्रोध हा अतर्कसंगत आहे. अतिशय क्रोधामध्ये मनुष्य राहत नाही, तर तो विनाशकारी पशु बनतो. जेव्हा क्रोधाने एखादी व्यक्ती दुसऱ्यावर अन्याय करते तेव्हा इतरांना अशा स्थितीत ती न्याय देऊ शकत नाही आणि शांततेचा तोडगा पण काढू शकत नाही. क्रोधी मनुष्य कधीही सम्यक विचार करू शकत नाही, परंतु सरावाने आपल्याला रागावर, क्रोधावर नियंत्रण करता येते. मग अशा वेळी प्रश्न पडतो
की तो कोण आहे ज्याच्यात क्रोध निर्माण होत होता. आपण त्याला विसरतो. पण विचार करता ते लक्षात येते की क्रोध हा आपल्या मूर्खपणामुळे निर्माण झाला होता. आपण तो मूर्खपणा सोडून दिला. मनावर ताबा मिळवताच क्रोध नष्ट झाला आणि आपण सुखाचे सहप्रवासी झालो. ह्या ग्रंथेला भगवंतांनी उत्कृष्ट रीतीने समजावून सांगितलेले आहे की मनुष्य हा नाम रूपाचा बनलेला आहे. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर, आणि मनाचा परिणाम शरीरावर चांगला व वाईट होतो. म्हणजे मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. म्हणून भगवंतांनी धम्मपदातील पहिल्या गाथेतच म्हटलेलं आहे, मनो पुबंगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मनवेती चक्कम वहतो पदम. मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मनाच्या दुष्टतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावतं की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं. दुसऱ्या गाथेतही भगवंतांनी तेच सांगितलं आहे की मनोकुबंगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाची प्रसन्नेन भासती वा करोती वा, ततोनं सुख मनवेती छायावन पायिनी. मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मनाच्या प्रसन्नतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा सुख त्याच्या पाठीशी असं धावतं की जशी त्याची छाया त्याचा साथ कधी सोडत नाही. म्हणजे कशी उपमा देऊन भगवंतांनी हे समजून सांगितलं की तुम्ही दुःखी असाल तर कारण तुमच्या मनाच आहे, आणि सुखी असाल तरी कारण मनातच आहे. इथे रोहिणी ही दुःखी झाली कारण तिच्यातला क्रोध, तिच्यातला अहंकार तो तिच्या चेहऱ्यावर उमटला, चेहऱ्यावर फोडे आले. म्हणजे जवळजवळ 90% आजार माणसाचे हे मनापासून होतात, मनावर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच मनुष्य औषध घेताना एका ठिकाणचा आजार बरा होतो तर दुसरीकडे त्याचं प्रतिबिंब दिसतंय. म्हणजे शरीरावरची जागा बदलत जाते, परंतु मनातील जो विकार आहे तो नष्ट होत नाही. आणि तो विकार नष्ट करण्यासाठी तुम्हाला मनावरच कार्य करावं लागेल, तुम्हाला साधना करावी लागेल, आणि जाणून बुजून मनातले विकार काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. मन स्वच्छ करावं लागेल. आणि जेव्हा मन स्वच्छ होईल तेव्हा तुम्ही प्रसन्न व्हाल, उत्साही व्हाल, आणि तुमच्यातील जे काही आजार आहेत ते सहज नष्ट होतील. हेच या कथेवरून भगवंतांना सांगायचे आहे. म्हणून प्रत्येकाने हा धडा घ्यावा, मन शुद्ध करा. भगवंत स्वतःला चिकित्सक म्हणत होते, कारण मी तुमचा रोग दूर करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही दुःखी आहात. दुःखाला कारण काय आहे तर तुमच्या मनातील विकार आहेत, आणि ते विकार नष्ट होऊ शकतात. हे तिसरं आर्य सत्य आहे. आणि ह्या दुःखाला शांत करण्यासाठी एक मार्ग पण आहे. कोणता मार्ग आहे? आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे 4 आर्य सत्याची शिकवण
ही अत्यंत महत्वाची शिकवण भगवंतांनी सांगितलेली आहे. त्यांनी इकड तिकडच्या खूप गोष्टी सांगितल्या नाहीत, रंगवून सांगितलेल्या नाही. जे व्यवहारिक आहे ते व्यवहारिकच सांगितलेलं आहे. की तुमचा रोग कसा बरा होईल, तुमचे दुःख कसे नष्ट होतील. पण इतर धर्मामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्याशी माणसाच्या जीवनाचा काही संबंध नाही. भगवान म्हणतात की समजा एखादा मनुष्य रस्त्यानं जात आहे. मनुष्य रस्त्यानं जात असताना एक बाण आलाय, कोणीतरी बाण मारला शिकाऱ्याने आणि तो मनुष्य घायाळ होऊन पडला. घायाळ होऊन पडला, त्याला वाचवणारे लोक धावले. अरे अरे, हा घायाळ पडून आहे, आणि त्याचा बाण काढायला लागले. तो म्हणतो, अरे माझं बाण काढू नका, प्रथम मला हे सांगा हा बाण कोणी मारला. प्रथम मला हे सांगा हा बाण कोणत्या दिशेने आला. प्रथम मला हे सांगा की हा बाण विषारी होता की बिनविषारी होता. हा बाण कशाचा बनला होता, कोणत्या धातूचा बनला होता. अशा तऱ्हेच्या व्यर्थच्या गोष्टी तो सांगत बसतो. लोक म्हणतात, अरे ह्या गोष्टी नंतर तू विचार, त्याची काय आज गरज नाही, आत्यंतिकता नाही. आज गरज आहे की तुझ्या छातीत जो बाण रुतला आहे तो काढण्याची गरज आहे. त्याला पट्टी लावण्याची गरज आहे, त्याला रिपेअर करण्याची गरज आहे. आणि तू व्यर्थच्या गोष्टी करतो. ही पृथ्वी कशाची बनली आहे, हे नागावर उभी आहे का कोण्या देवावर उभी आहे. आणि हे व्यर्थच्या प्रश्नामध्ये माणसाचे अनेक वर्ष घालवले जातात. भगवान म्हणतात मनुष्याचे जीवन हे अत्यंत महत्वाचे आहे. किच्छो मनुष्यपटी लाभो, किच्छो मच्चान जीवितम. मनुष्याचे जीवन मिळणं दुर्लभ आहे आणि मनुष्याचे जीवन जगणं पण मोठं कठीण आहे. आणि किच्छो बुद्धानं उत्पादो, म्हणजे बुद्धांचं उत्पन्न होणं पण मोठं कठीण आहे. आणि किच्छो सद्धम्म श्रवणम, आणि सद्धम्म श्रवण करण्याला पण मोठं कठीण आहे. सद्धम्म प्रत्येक वेळी ऐकायला मिळत नाही, प्रत्येक ठिकाणी मिळत नाही. म्हणून जशी संधी मिळेल सद्धम्म ऐकण्याची त्याचा अवश्य फायदा घ्या. जीवन सफल करा. आपलं जीवन सफल करणे हाच उद्देश ठेवा. अशा तऱ्हेने अनेक गोष्टी रूपात मनुष्याला सुख कसं मिळेल याचा उपदेश अनेक गोष्टींची उदाहरणं देऊन भगवंतांनी सांगितलेली आहेत. आणि तीच आपण ह्या गोष्टी पुढे सांगून त्याचा बोध प्रत्येकानं घेण्याचा प्रयत्न करावा. ह्यासाठीच हे धम्मसूर्य चॅनल आपण उघडलेलं आहे. याला आपण प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा. काही शंका कुशंका असल्यास कॉमेंट्स करा आणि सगळ्यांना शेअर करा. हीच विनंती करून इथे संपवतो. जय भीम.